मित्रांनो, आपण आज दक्षिण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि इथे मोठ्या संख्येने महिला वर्गासोबत पुरुष वर्गांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा काम करत आहे। तुम्ही पाहू शकता की या क्षेत्रामध्ये घराघरातून निघलेले आपला हक्क बजावण्यासाठी आलेला आहे। एक महिला, वृद्ध महिला सुद्धा आपला हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहे। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। प्रथम तुम्हाला मी दाखवतो की लोकांची इथे मोठी अशी रांग लागलेली आहे मतदान करण्यासाठी। आपल्याकडे जे सगळे जण आपल्या घरातून निघून जे आपल्याला मतदानाचा ज्यांना हक्क मिळाला त्या मतदानाला देण्यासाठी आज सगळेजण आपल्या घरातून निघलेले आहे। तुम्ही पाहू शकता मोठी अशी रांग आहे लागलेली। या क्षेत्रामध्ये, दक्षिणच्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये आहे। सगळे मतासाठी आलेले आहे, त्यांनी मत करण्यासाठी। आज महत्त्वपूर्ण दिवस आहे। सगळ्यांना आमच्या चॅनलच्या थ्रू सगळं सांगत आहोत की सगळे जे बी जनते जो मत करण्याचा दिवस आहे, सगळ्यांनी घरातून निघावे आणि मतदान करा असं त्यांचं एक आमच्या चॅनल सुद्धा सांगणं आहे। पाहू शकता मोठ्या संख्येने महिला सोबत पुरुष सुद्धा या मतदार या दक्षिण क्षेत्रामध्ये मतदानासाठी आलेले आहे। मतदानासाठी आलेले महिला पुरुष जे प्रकृती बरी नसल्याने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज मतदार केंद्रावर आले आहे। मॅडम, आपला परिचय सांगा की आपण मतदान केलं आहे का? मतदान झाल्याच्या नंतर लोकांची प्रतिक्रिया आपण घेत आहोत। महिला सोबत आहे, सगळ्या जणांना मतदानाचा अधिकार इथे बजावलेला आहे आणि काही इंडियन ऑइल या क्षेत्रामध्ये काम करणार त्यांना बी आपला मतदान हक्क बजावला आहे। आई, काय सांगणार तुम्ही जनतेला घरातून निघण्यासाठी मतदान करा? तुमचं काय सांगा तुम्ही जनतेला? मिळून मतदान करा, कारण हे आपला हा अधिकार आहे आणि तो अधिकार गमावू नका, कारण देशाला चांगल्या नेत्याची खरोखर गरज आहे आणि चांगला नेता आमच्यामुळेच घडणार आहे। आपल्याकडे एक आई सुद्धा जुळलेलं आहे, त्यांचं मत घेऊया। ताई, आई आपला परिचय सांगा की आज मतदान करण्यासाठी आले, तुम्ही हक्क बजावलाय, तुमचं काय सांगा जनतेला? कुछ वरिष्ठ वर्ग में भी लोग जुड़े हैं। सर, अपना परिचय बताइए। आज अपन जनता ने जो मतदान का आपने हक बजाया है, क्या बताएंगे जनता को आप? मैं चाहता हूँ कि हर आदमी आके मतदान करे और अपना निर्णय। उन्होंने कहा कि अपना महत्वपूर्ण मतदान है वो करना चाहिए और देश को आगे बढ़ाने के लिए महत्वपूर्ण मतदान जो अपने को करने के लिए बताया है। आप देख सकते हैं बड़ी ऐसी लाइन लगी है मतदानों की। यहाँ पे बड़े संख्या में लोगों ने यहाँ मतदान करने के लिए आए हैं। कुछ लोग अपना मतदान करने जा रहे हैं और कुछ जिस लोगों का मतदान हुआ है वो वहाँ से आने के बाद अपनी प्रतिक्रिया ले रहे हैं कि मतदान क्या क्षेत्र में बड़े संख्या में दक्षिण के क्षेत्र में आज आपण चुनावासाठी निवडण्यात आलेले कर्मचारी हे आपला महत्वपूर्ण सहयोग चुनावासाठी जो मतदान करण्यासाठी इथे लोक येतात त्यांना सहकार्य करण्यासाठी यादीमध्ये त्याचं नाव ढूंढून आणि त्यांना कसं कोणत्या दिशेने जायचं आहे यासाठी त्यांनी मार्गदर्शन करत आहे। आपण जुळल्या त्यांच्याशी वार्ता करूया। ताई, आपण मतदानासाठी जो लोक येतात त्यांना सहयोग करता, तुम्ही काय सांगणार जनतेला? आम्ही बीएलओ आहोत। माझं नाव आशा राजेंद्र राखुंडे आहे। माझ्याकडे 255 यादी क्रमांकाचं काम आहे आणि इथे येऊन राहिलेले आहे, पण सर्व ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात लोक यायला पाहिजे होते त्या प्रमाणात यायला हवे येऊन राहिलेले आहे। माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनीच यायला हवं आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावायला हवा। ताईने आपल्याला महत्वपूर्ण हक्क बजावण्यासाठी जनतेला त्यांना आवाहन केलेलं आहे। ताई, आपल्या या दक्षिण क्षेत्रामध्ये आपण इथे यांच्या मतदानासाठी जे लोक आहेत त्यांना सहसा इथं आता दुपारचे 12 वाजत आहे, कितीपासून इथं मतदान झालेलं आहे तुमच्या वतीने? आतापर्यंत आमच्याकडे 30% झालेलं आहे। तरी आता मोठ्या संख्येने गर्दी वाढलेली आहे आणि मतदानासाठी तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने इथे लोक आलेले आहे आणि मतदान करण्यासाठी इथे जे ताईने आपलं स्वतः सांगितलं आहे की जनता तुम्ही घरातून निघा आणि महत्त्वपूर्ण मतदान
हे करा, त्यांचा एक निर्धार आहे. देशाला अगर वाढवायचं आहे तर मतदान करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, आपण दुसऱ्याशी वार्ता करूया, जाणून त्यांचं काय मत आहे.